उद्या उपवास असल्यामुळे काय बनवायचं, तर त्याच्यासाठी मी तयारी थोडी आजपासूनच सुरुवात करते बघा। बटाटी ना माझ्याकडे बरेच दिवस आणलेली होती आणि बटाटे काही खूप खाल्ले जात नाही, कधीतरी एखादा छोटे छोटे बटाटेच मी आणते आणि मग ते एखाद्या भाजीमध्ये वगैरे वापरला जातो। तर मी ना जे बटाटे होते ना, तर मी म्हटलं आज आपण करूया साबुदाणे वडे, म्हणजे आज म्हणजे उद्या करायचे, पण त्याचं सगळं प्रिपरेशन जे आहे ते आज आपण करणार आहोत। तर त्याच्यासाठी सकाळी जाताना मी इथे ना 1/2 किलो साबुदाणे मी भिजत घालून गेलेली आणि खूप छान फुलले आहेत। आणि आता आपण याचं ना प्रिपरेशन करून ठेवणार, म्हणजे इव्हन मी म्हणजे त्याचे जे वडे असतात ना ते पण तयार करून ठेवणार आहे। सकाळी फक्त मला तळायचं राहणार आणि त्याचबरोबर थोडीशी चटणी केली जाणार सकाळी डब्यासाठी। आणि आत्ता ना मी कुकरला पण थंड व्हायला वेळ जातो, तर बाजारातनं काही गोष्टी मी घेऊन आली आणि आज त्या मी शेअर करते तुमच्याबरोबर। ते होतं एका साईडला आणि हे पण काम एका साईडला होईल म्हणून कुकर पहिलं लावून घेतलं, कारण ते थंड होणं गरजेचं आहे। आणि ही फुलं बघून बघा, तुम्हाला पण फ्रेश वाटलं की नाही? सकाळी सकाळी तुमचं पण मूड थोडासा ऑफ झाला असेल ना, तरी ही फुलं बघून नक्की फ्रेश होईल। माझं पण आज तसंच काहीसं झालेलं, ही फुलं बघून माझा मूड अगदी रिफ्रेश झाली मी। आणि अशी फुलं मार्केटमध्ये फार कमी बघायला मिळतात, जेव्हा आपण दादरला संध्याकाळचं जातो ना मार्केटमध्ये, तेव्हा फार कमी बघायला मिळतात। सकाळी सकाळी गेलात ना तर खूप सुंदर व्हरायटी असते, वेगवेगळ्या प्रकारची फुलं आणि वेगवेगळ्या कलरची फुलं, ते खूप रंगीबेरंगी बघायला ना खूप छान वाटतं आणि सकाळी सकाळी माइंड अगदी रिफ्रेश होऊन जातं। पण ही फुलं मला संध्याकाळी बघा 50 रुपयाला मिळालेली आहेत। 60 रुपये बोलला आणि नंतर मग त्यांनी 50 रुपयाला मला दिली। खूप छान सुंदर अशी फुलं मिळाली आणि आज मी जिथून नेहमी घेते ना तिथून फुलं घेतली नाही आहेत मी। कुठून घेतली ते मी तुम्हाला पुढे शेअर करते मी की एक्झॅक्टली कुठून घेतली। आणि सफेद फुलं मी जास्त घेत नाही, तुम्हाला माहिती आहे, पण तरी पण ही फुलं सफेद आणि पिवळी अशी मिक्स दिसतात, अगदी काही पूर्ण अशी सफेद दिसत नाही, म्हणून मग ही घेतली। आणि ही मला 20 रुपयाला अर्धा किलो मिळाली, म्हणजे 40 रुपयाला किलो मिळाली। आणि त्याचबरोबर अष्टरची फुलं पण घेतली आणि अष्टरची फुलं पण मला खूप चांगली मिळाली आणि ही आम्हाला 30 रुपये अर्धा किलोने मिळाली। त्याच्यावर बरोबर ही थोडीशी गुलछडी मी वरती टाकून घेतली त्यांच्याकडनं। आणि ही एवढी फुलं तर मला मिळाली आहेत, पण आता ही नीट करून ठेवायचं पण तेवढंच महत्त्वाचं काम आहे। आणि खूप सुंदरच फुलं मिळाली, जिथे नेहमी घेते ना तिथे फुलं म्हणजे एवढी गर्दी होती की मार्केटमध्ये पाय टाकायला अजिबात जागा नव्हती। त्याच्यामुळे मग मी ठरवलं की इथून फुलं न घेता आपण पुढून फुलं घेऊ। आणि तो पण जिथून मी घेतलं ते पण असंच मार्केट आहे, जसं दादरचं मार्केट आहे तसं ते देखील मार्केट आहे आणि दादर मार्केटपासून अगदी जवळ आहे। आणि मार्केटमध्ये गेली नाही त्याच्यामुळे मी तिथून वेणी घेतली नाही। आणि ही वेणी बघा, आज थोडीशी मी म्हटलं वेणी देवीसाठी वेगळी घेऊया आपण, आणि ही गोंड्याची जी हातावर विणलेली वेणी असते ना ती घेतली। थोडीशी महाग देतात, ही 25 रुपयाला मला मिळाली, पण तरी पण मी घेतली, कारण म्हटलं थोडंसं वेगळं असं काहीतरी छान दिसेल आज। तर विड्याची पानं घेतली त्याचबरोबर। आणि जसं बाकीची जी तयारी असते, गेल्या गुरुवारी जे तुम्ही बघितलेलं ना तेव्हा मी एकच सिंगल आणलेला आणि त्याच्यामध्ये 2 भाग केलेले होते आणि त्यांनीच तो दोरा बांधून करून दिलेलं। पण आज काय झालं की आज ना खूप छोटे छोटे म्हणजे अगदी पातळ पातळ ते ठेवलेले होते त्यांनी, म्हणून मग मी ते नाही घेतले, म्हणजे जी जोडी त्यांनी तयार करून ठेवलेली होती ती, म्हणून जोडी न घेता असं इंडिव्हिज्युअल घेतलं। आणि असं थोडंसं भरगतचं असं दोन्ही साईडला ना देवींच्या खूप चांगलं दिसेल, कारण गेल्या वेळेसच्या फोटोमध्ये तुम्ही बघितलं असेल किंवा व्हिडिओमध्ये बघितलं असेल तर खूप छान दिसत होतं। तर मी म्हणून ह्या वेळेस ना मी आवर्जून ते घेतलं। आणि आज फुलांची पानांची जी जुडी येते फुला पानांची ती आज मी छोटी घेतली, कारण ज्यांच्याकडनं मी घेते जी मोठी 20 रुपयाची घ्यायची ना त्यांच्याकडे आज संपलेली, मग मी त्यांच्याच बाजूला ज्या बसतात त्यांच्याकडनं घेतली। आणि ना याच्यामध्ये ना सगळी पानं व्यवस्थित होती, मात्र तुम्हाला बघा सगळी व्यवस्थित दिसतात, थोडी धुतली की व्यवस्थित होतील आंब्याची पानं, नाहीतर सगळी पानं व्यवस्थित 5-5 पानं आहे। आणि उद्या जे देवीसाठी वस्त्र म्हणजे जे साडी नेसवायची आपल्याला त्याच्यासाठीचे ब्लाऊज पीस बघा, तर इथे बघा मी काय केलंय, तर अशा कलरचा डार्क कलरचा मी हा ब्लाऊज पीस घेतलेला आहे आणि याला पण ना 1 साइडेड काट आहे, दोन्ही साईडला नाही। आणि मी त्याला ना ओव्हरलॉक करून घेतलंय बघा, इथे स्टिच करून घेतलंय, कारण ना दोन्ही साईडने त्याचे धागे ना खूप बाहेर येतात, तर असं मी थोडासा विचार करून ते करून घेतलं। कारण शिलाई करणार किंवा बिडिंग करणार त्याच्यापेक्षा मी म्हटलं हे करूया, कारण हे नंतर आपल्याला काढता पण येते, पटकन असं एक खेचलं की छान अशी निघते, कारण बिडिंगचं पटकन आपल्याला परत काढता येणार नाही, तो परत आपल्याला कापावा लागतो। तर त्याच्यासाठी हा एक घेतलाय आणि हा एक गोल्डन कलर। ॲक्च्युली मला ऑफ व्हाईट कलरमध्ये काहीतरी बघायचं होतं, पण ऑफ व्हाईट कलरमध्ये मला असं काही मिळालं नाही
म्हणजे ऑफ व्हाईट आणि व्हाईट कलरमध्ये ब्लाऊज पीसमध्ये अशी व्हरायटी काही नसतेच. एखाद दुसरा पीस असतो, पण तो पण काही आपल्याला ऑप्शन देईल म्हणजे त्याच्यामध्ये काही ऑप्शन्स नसतात. तर मी विचार केला की चला आपण हे 2 कलर वापरूनच काहीतरी करू किंवा बघू, मला जसं जमेल तसं. अजून माझ्या डोक्यात काहीच ठरवलेलं नाहीये की कशा पद्धतीने मी काय तयारी करणार आहे किंवा कशी साडी नेसणार, अगदी माझ्या डोक्यात काहीच नाहीये. पण बघू, विचार तर आहे काहीतरी वेगळ्या पद्धतीने साडी नेसायचा. तर ही बघा, ही गेल्या वेळची जी फुलं होती ना शेवंतीची, अजून ताजी आहेत बघा. म्हणजे याला पण 8 दिवस होऊन गेली. थोडीशी ताजी फुलं आणली ना की मग 15-20 दिवस पण आरामात राहतात. ही जी एवढी फुलं आणली आहेत ना, ही मला आता 15 दिवस आरामात जातील. आणि याचेच ना मी हार वगैरे याच फुलापासून करणार आहे. म्हणून मी आज काही वेगळे हार पण घ्यायला गेली नाही आणि याच फुलामधनं थोडी थोडी निवडून मी आता करणार आहे सुरुवात. नमस्कार, शुभ सकाळ. सुंदर अशा दिवसाच्या सुंदर अशा शुभेच्छा. मी प्राजक्ता आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते. आजचा वार आहे बुधवार आणि उद्या हा ब्लॉग तुमच्याबरोबर बघायला म्हणजे तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचेल. उद्या असणारे आपला मार्गशीर्ष महिन्यातला 4था गुरुवार, शेवटचा गुरुवार. उद्या सगळ्यांकडे उद्यापनाची तयारी असेल आणि माझं जी काही तयारी होती ती मी आजच्या ब्लॉगमध्ये तुमच्यापर्यंत शेअर केली. आज माझा मूड, दादर स्टेशनला मी उतरली आणि माझं असं झालेलं ना की अरे बाप रे, नको हे दादर, असं माझं झालेलं. कारण एवढी गर्दी होती, प्रचंड गर्दी होती. आणि नंतर मी विचार केला तर मी फुलं घेऊ की नको असं माझं झालेलं. कारण मला एवढ्या गर्दीत अजिबात चालायचं होतं. तरी पण मी अर्ध्यापर्यंत गेलेली आणि तिथून मी रिटर्न आली की नको, भले मी 2 रुपये पुढे जास्त देईन पण त्या गर्दीत नको. पण नंतर आज कसं क्रिसमसची सुट्टी असल्यामुळे सचिनला ऑफ होतं. मग मी त्याला बोलवलं की म्हटलं तू ये, आपण पुढे जाऊया मार्केटमध्ये. तर मग तो आलेला. मग आम्ही काय केलं, दादरचं जे म्हणजे फुल मार्केट जिथून चालू होतं आणि जिथे संपतं ना तिथूनच सरळ 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 पुढे चालत जायचं आणि त्याच्या लेफ्ट साईडलाच अजून एक मोठं फुल मार्केट आहे. म्हणजे या मार्केटमध्ये पण फुलं ना त्याच मार्केटमधनं येत असतील असं मला तरी वाटतं. आणि तिथे ना फुलं खूप म्हणजे छान मिळतात आणि थोडं लवकर गेलं ना की पण तिथे चांगली मिळतात. नंतर खूप उशीर होतो. आणि तिथे कसं ना अर्धा किलो 1 किलो अशी फुलं मिळतात. इथे मार्केटमध्ये आपण गेलो दादर मार्केटमध्ये ना तर ती लोक पाव किलो वगैरे देतात. कधी जर बोलली 10 रुपये का दो तर ती पण देतात. पण तिथे गेलात तर तशी नाही मिळत. तुम्हाला मिनिमम अर्धा किलो घ्यावी लागतात किंवा मग 1 किलो. पण फुलं खूप छान मिळतात. ती जी फुलं मी बघितली ना ते बघूनच माझं मन अगदी हे झालं. म्हणजे खूप छान वाटत होतं मला ती फुलं बघून. कधी एकदा ती फुलं मी घेते. पहिलं तर म्हणजे मी रेट तुम्हाला सांगितले, खूप स्वस्त पण फुलं मिळाली. ऍक्च्युली मला पिवळी फुलं बघायची होती पण पिवळ्या फुलामध्ये फक्त गोंडा होता आणि बाकी असं काही नव्हतं. शेवंती होती पण ना त्याच्यावर ना खूप भिजून ना काळे काळे सगळे डाग आलेले, म्हणून मग मी ती घेतली नाही. आणि आता उद्याच्या पूजेची तयारी, बाकी जे रुटीन काम आहे ते तर आहेच, तेच मी आजच्या ब्लॉगमधून तुमच्यापर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न केलाय. आणि दरवेळेस म्हणजे दर गुरुवारी जे काही मी माझ्या पूजेची तयारी करते तेच मी तुमच्याबरोबर शेअर करण्याचा प्रयत्न करत असते. मला पूजेचा ब्लॉग असं शेअर करायचं असं काही नसतं किंवा त्याच्यासाठी करते असं नाहीये. मला आवड आहे, मला एक खूप छान समाधान मिळतं. म्हणून ती पूजा मला गडबड कितीही असली म्हणजे माझी कितीही घाई असली ना तरी मी त्या पद्धतीने मांडून जाते. आणि ती पूजा करताना एक मनात असं हे असतं माझ्या की ती देवीचं आपण जे काही करतो ना ते व्यवस्थित झालंच पाहिजे आणि त्या विचार करूनच मी ती पूजा मांडते, सकाळी किती घाई असले तरी. आणि मी जसं म्हटलं तुम्हाला गेल्या ब्लॉगमध्ये, मी प्रयत्न करेन जर मला शक्य झालं तरच मी करेन, नाही तर सकाळी खूप गडबड होते. पण माझं असं आहे की मी करी पण म्हणजे मी जरी तुम्हाला म्हटलं असेल ना की मी नाही शूट करणार तरी पण मला थोडंफार शूट करायचंच आहे तुमच्यासाठी. मी करेन शूट आणि जेवढं जमेल तेवढं करेन आणि बाकी मग संध्याकाळचा ब्लॉग कंटिन्यू करेन आणि तुमच्याबरोबर शेअर करेन. चला, आता कामं भरपूर आहेत आणि वेळ कमी आहे कारण यायलाच खूप उशीर झाला. तर चला कामांना सुरुवात करूया. आपल्या पूजेसाठी लागणारी मी फळं घेऊन आली आणि त्याचबरोबर ना रसगुल्ल्याचा एक टीन आणलेला मी चितळेमधनं घेतला. गेल्या वेळेस पण मी चितळेमधनं घेतलेला म्हणून मग यावेळेस मी चितळेमधनंच घेतला. आणि हा जो टीन आणलाय ना तो उद्या मला रसमलाई करायची, म्हणजे ती मला परवासाठी हवाय. 27 तारखेला सचिनचा बर्थडे असतो, तर म्हटलं त्याला विचारलं मी काय गोड करावं, तर तो म्हणाला रसमलाई चालेल म्हणून. तर रसमलाई कर. त्याला असं काही खूप जास्त असं गोड पदार्थ आवडत नाही, त्याला काही म्हणजे असं काही गोड बनवलं तरी चालतं त्याला. पण मी म्हटलं त्याला गेल्या वेळेस रसमलाई आवडलेली तर म्हणून मग म्हटलं रसमलाई बनवू. त्याच्यासाठी रेडीमेड घेतला कारण थोडासा वेळ कमी असतो, त्याच्यामुळे मग मी रेडीमेडच आणलं ते जे आपला रसगुल्ला असतो. आणि मग बाकीचं आपण दुधाचं आपण ते घरच्या घरी करू शकतो.
आणि आज पण मला केळी मिळाली नाही. केळी जी होती ना खूप कच्ची होती, म्हणजे 2 दिवस झाले तरी ती पिकली नसती, एवढी कच्ची मला केळी मिळत होती. म्हणून मग मी केळी आणली नाही. आता इथे बघता बघता आपली ही कामं होईपर्यंत ना कुकर पण थंड व्हायला म्हणजे झालंय बऱ्यापैकी, म्हणजे हवा गेली आहे त्याची. तर मी आता बटाटे थंड करायला ठेवणार आहे आणि फळं जिथे होती तिथे ठेवून घेणार, म्हणजे इकडची जागा खाली होईल. कारण आता आपल्याला तयारी करायची साबुदाणे वड्यांची. अगदी साधी सोपी पद्धत आहे. मी काही खूप जास्त असं त्याच्यामध्ये पदार्थ किंवा वेगवेगळे काही टाकत नाही. अगदी साधी सोपी पद्धत, जे पदार्थ माझ्याकडे अवेलेबल असतात ते सगळे त्याच्यामध्ये मिक्स करते आणि मग छान झटपट असा वडा तयार करून ठेवते. असं मी बऱ्याच वेळा करते. जेव्हा उपवास वगैरे असतो तेव्हा आधीच मी असं करून ठेवते, म्हणजे सकाळी घाई होत नाही. अगदी तुम्ही फक्त फ्राय केले की तुमचं काम झालं. ते इथे बघा साबुदाणे मी घेतलेत. आता या साबुदाण्यामध्ये मी आपण जो बटाटा घेतलेला तो मी किसून घेणार आहे. आपण हाताने बऱ्याच वेळा तो कुस्करून टाकतो, पण कधी कधी काय होतं कुस्करणं अगदी मोठा राहिला जातो कधी कधी, तर त्याच्यामुळे तो छान असा बाइंडिंग होत नाही. त्याच्यामुळे जर आपल्याकडे किसणी असेल किंवा अजून काही असेल तुमच्याकडे किंवा स्मॅशर वगैरे असेल तर त्याच्याने तुम्ही छानपैकी ते असे एकत्र किसून घ्या, म्हणजे छान असे त्याचा लगदा होईल ना, एवढा छान असा मस्तपैकी ते कुस्करून घ्या. आणि याच्यामध्ये मग आपल्याला तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाका. मी याच्यामध्ये माझ्याकडे जो फ्रीजमध्ये दाण्याचा कूट करून ठेवलेला असतो तो दाण्याचा कूट मी याच्यामध्ये ॲड करते आणि जेवढा होता ना तेवढा मी सगळा याच्यामध्ये टाकला, कारण थोडाच बघितला तर थोडासाच उरलेला, तर मी म्हटलं आता जेवढा आहे तेवढाच टाकते, खूप जास्त असा टाकत नाही मी याच्यामध्ये. हा बघा एवढाच होता माझ्याकडे 3-4 चमचे, तर तेवढाच मी 3-4 चमचे हा टाकला आणि बाकीची बरणी मी आता तशीच फ्रीजमध्ये ठेवेन. आता जेव्हा मला रविवारी मिळेल तेव्हा मी परत दाण्याचा कूट करून ठेवेन. आता याच्यामध्ये मी थोडासा कढीपत्ता तोडून हाताने टाकणार आहे. तोडून टाकला की चव खूप चांगली येते. याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर आणि मिरची. बरेच जण याचं सगळं ना एक पेस्ट करून मग त्याच्यामध्ये टाकतात, पण मला तेवढा वेळ नाहीये. हे बघा ना, काल नाही परवा थोडंसं काम करताना जेव्हा मी भाजी अशी सोलत होती ना, तर काय माहिती अचानक तो उलटा माझ्या हातातून फिरला गेला चाकू आणि पटकन असं लागलं. माझं नशीब एवढं की चाकूला खूप धार होती, पण तो वरच्यावर लागला, नाही तर मग खाली थोड्याशा वेन्स दिसत होत्या. पटकन लागलं असतं तर काय झालं असतं मलाच नाही माहिती. तर कधी कधी घाई गडबडीमध्ये असं होतं. आता बघा हे सगळं मिक्स करून घ्यायचं. थोडंसं मिक्स करून घेतल्यानंतर माझ्या लक्षात आलं की अरे मी मीठ टाकलंच नाही. मग नंतर मी मीठ टाकलं आणि आता थोडंसं हाताला तेल लावून घेते आणि त्याचे गोळे करून घेते. मी असे ना गोल गोळे नाही करत, कारण मग जेव्हा आपण भाजतो ना तेव्हा ते आतपर्यंत शिजले जात नाही. तर थोडेसे चपट केले तर छान शिजले जातात, म्हणजे आतमध्ये सगळीकडनं कुरकुरीत पण होतात आणि आतमध्ये पण त्याला इक्वली अशी स्टीम लागली जाते आणि छान कुरकुरीत असे तयार होतात. तर इथे मी एवढे सगळे करून घेणार. तुम्ही म्हणाल की 2 माणसं खाणारी आणि एवढे केलेस, तर एवढे असे नाही. हे सकाळी नाश्त्याला पण होतात आणि दुपारी लंचला पण होतात. आणि जर ऑफिसमध्ये न्यायचं म्हटलं तर तुम्ही फक्त काही तुमच्या मोजून तुमच्या स्वतःसाठी 4 तर घेऊन जाणार नाही. ऑफिसमध्ये घेऊन गेलं तर थोडे जास्तीचेच घेऊन जावे लागतात. तर माझ्याकडे काय झालं, जी गेल्या गुरुवारी मी सुई वापरलेली ना ती कुठे ठेवली माझ्या लक्षात नाही. ॲक्च्युली मी ठेवलेली पण ती आता मला मिळत नाहीये. तर मग त्याच्यासाठी म्हणून मग मी छोटीच सुई घेतली आणि या छोट्या सुईमध्ये ना तुम्ही बघाल ना तर ते कपड्याचा जो आपण शिवतो त्याचाच धागा वापरला गेलाय. आणि हेच वापरून ना मी आता हार करून घ्यायचे. मला 2 हार करायचे. एक मी थोडासा मोठा हार करणार आहे आणि एक छोटा हार करणार आहे. तर त्याच्यासाठी मी थोडीशी फुलं बाजूला काढून घेतली. बघा एका ज्या साईजची फुलं आहेत ना, म्हणजे अगदी छोटी पण नाहीत आणि अगदी मोठी पण नाही, अशा एकाच साईजची सगळी फुलं एका साईडला काढून घेतली, म्हणजे ना ती हार बनवताना पटकन होतात. नाहीतर मग एंड टायमिंगला जेव्हा बनवतो ना तेव्हा मग ते शोधा असा खूप प्रॉब्लेम होतो. तर इथे बघा असा जेव्हा हार करायचा असतो तेव्हा मध्यभागी मग तो कापून एका साईडने आपण मग एका साईडने एक लेअर करायचा आणि एका साईडने एक हे करायची माळ करायची आणि मग ते दोन्ही आपण एकत्र जॉईन करून घ्यायचे. दोन्ही हारांची पद्धत किंवा दोन्ही हारची डिझाईन किंवा दोन्ही हारचा पॅटर्न तुम्ही म्हणाल मी वेगवेगळा करणार आहे. हा थोडा हार जो मी करते ना तो थोडासा मोठा करते आणि याच्यामध्ये थोडीशी मी मोठी फुलं वापरलीत. आणि जो दुसरा हार तुम्हाला बघायला मिळेल ना तो अगदी मी छोटा करते, खूप जास्त असा काही मोठा करणार नाहीये. आणि आज माझ्याकडे थोडासा वेळ होता आणि आज फुलं पण भरपूर आणलेली होती म्हणून मी हार बनवला. नाहीतर हार पण मी विकत आणते आणि मी हार आज जेव्हा विचारायला गेली तर आज 20 रुपये एक हार होते. तोच हार मी इतर दिवशी 20ला 3 आणते.
पण आज ते पण 20ला 1 होते. आज बऱ्यापैकी चौथा गुरुवार असल्यामुळे ना खूप महाग होतं सगळं मार्केटमध्ये. आणि सकाळी वेण्या पण आज 10 रुपयाला अजिबात नव्हत्या, नाही तर कालपर्यंत 10 रुपयामध्ये मिळत होत्या. आज सकाळी ते लोक 30 रुपये 1 आणि 50ला 2 अशाच देत होते. संध्याकाळी पण मी बघितलं ना तर तोच भाव होता, काही कमी नव्हता करत होते. आणि जर तुम्ही 2 किंवा त्याच्यापेक्षा जास्त म्हणजे 4-5 घेत असाल तर कुठेतरी तुम्हाला थोडंफार कमी करून देत होते, नाहीतर तेवढ्याच रेंजमध्ये सगळ्या गोष्टी मिळत होत्या. पण माहिती नाही, आज मला फुलं जी आहेत ना खरंच खूप चांगली मिळाली आणि मला जशी पाहिजे होती तशी मिळाली. फक्त एक आहे ना, मला असं वाटत होतं थोडीशी पिवळ्या कलरची मला मिळाली असती ना तर बरं झालं असतं. सचिनला घेऊन मी पूर्ण मार्केटभर पिवळ्या कलरची फुलं शोधली, पण पिवळ्या कलरची शेवंती मला मिळाली नाही मिळाली असं नाहीये, शेवंती होती पण त्याच्यावर एक ना काळ्या कलरचे जे डाग असतात ना ते आलेले होते, म्हणून मग एवढंच घेऊन मी आली. आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते. तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल अशी आशा करते. आजचा ब्लॉग थोडा जरी आवडला असेल तर लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. उद्या एका छानशा ब्लॉग मध्ये भेटेन. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. बाय बाय अँड टेक केअर.